राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आपल्याबरोबर आहेत. सर, आज राज्याची राज्यस्तरीय तुमची पणन परिषद जी आहे ती पार पडते. राज्यातल्या मार्केट कमिटी असतील किंवा मग बाजार समित्यांमध्ये ज्या पद्धतीने व्यवहार होतात किंवा नवीन धोरण जे आहे ते राज्यामध्ये आणलं जाते, याचा कसा फायदा शेतकऱ्यांना होणार? आपला हा जो शेतकरी महाराष्ट्रातला आहे तो राब मेहनत करतो, मोठ्या प्रमाणात मेहनत करून पिकवतो. पिकवणं तो करू शकतो, पण पिकवण्याबरोबर विकणं जे आहे हे फार महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांचा माल हा विकला गेला पाहिजे, चांगल्या किमतीमध्ये विकला गेला पाहिजे आणि त्याची क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे. आणि म्हणून राज्यामध्ये मार्केट कमिटीची या कृषी उत्पन्न बाजार समितींची परिषद आम्ही घेतली. त्या परिषदेच्या माध्यमातून संवाद होणार आहे, चर्चासत्र आहे. जगातले वेगवेगळ्या मार्केट कमिटी आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीला असलेले प्रश्नांच्या संदर्भात चर्चा होणार आहे, करायच्या उपाययोजना संदर्भात होणार. आणि ह्या सगळ्या चर्चेअंती पुढची दिशा ही कृषी उत्पन्न बाजार समितींची ठरणार आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्त्वाची भूमिका निभावतात. शेतकऱ्यांचं इन्कम जर डबल करायचं असेल तर केवळ पिकवण्याचं वाढून नाही, तर त्या मालाला चांगला भावसुद्धा मिळाला पाहिजे आणि तो माल ग्राहकांपर्यंत पोचला पाहिजे. ही जबाबदारी आमची आहे आणि त्याच्यासाठी मार्केट कमिटीची ही परिषद आम्ही घेतली आहे. या माध्यमातून फार चांगले विषय चर्चेला येतात आणि या परिषदेच्या अंती आमच्याकडे पुढच्या काळामधलं एक आमचं ब्लूप्रिंट आणि रोडमॅप ही तयार राहणार आहे. राज्यामधल्या अनेक बाजार समित्यांची दुरावस्था जी आहे ती झालेली आपण पाहतो की शेतकरी जे आहे ते बाजार समितीमध्ये माल नेत नाहीत. विशेषतः खाजगी समितीमध्ये माल जो आहे तो शेतकरी विकतात. हा माल जो आहे तो शासकीय बाजार समितीमध्ये कशा पद्धतीने येईल किंवा मग तुम्हाला ज्या तुमच्या खात्याची निधीची गरज आहे, अर्थसंकल्प आता सादर होतोय, राज्य सरकारकडे तुमच्या खात्यासाठी साधारणतः किती कोटींची निधीची गरज जी आहे ती लागणार आहे, जेणेकरून बाजार समिती असतील किंवा तुमच्या खात्यातला सगळा कारभार जो आहे तो सुरळीत होईल? आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांना मूलभूत सुविधा पुरवणं, यांना बळकट करणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी. आणि म्हणून आम्ही वित्तमंत्री महोदयांकडे साधारणतः 1300 कोटी रुपयाची मागणी केली. कारण शेवटी हे सुद्धा एक प्रकारच्या समाजसेवाच आहे. ह्याच्या माध्यमातून काय नफा कमवणं हे काय मार्केट कमिटीचं काम पण नाही. आणि म्हणून मार्केट कमिटींना ताकद देण्याचं काम सरकार म्हणून आम्ही केलं पाहिजे. मार्केट कमिटींची अपेक्षासुद्धा आहे. काही मार्केट कमिटीची दुर्दशा असू शकते, कारण तिथली स्थानिक परिस्थिती काय, काही ठिकाणी मालच येत नाही. आपल्याला माहिती आहे अजून 59 ठिकाणी तालुक्यांमध्ये मार्केट कमिट्याच नाही आहेत. त्यांना उभं करण्याचं आहे, मार्केट कमिट्या स्थापन करण्याचं काम आहे. आणि या सगळ्याच्या माध्यमातून मार्केट कमिटीच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं राहणार तर या मजबूत होतील आणि मग त्या अर्थाने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल. जवळपास 2 लाख कोटी रुपयाचा माल हा दरवर्षी मार्केट कमिट्यांमध्ये येत असतो आणि म्हणून त्यांना या मालाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यामधून साऱ्या व्यवस्था धीरे धीरे न करता वेगाने आपल्याला उभ्या करावं लागतील. मग त्याच्यामध्ये शीतगृह असतील, गोडाऊन्स असतील, शेड्स असतील, प्रोसेसिंगचे युनिट असतील, स्वच्छतेसाठी व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं कुठंतरी सरकार म्हणून आम्ही त्यांना मदत केली पाहिजे. वित्त मंत्री महोदय, राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे तशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MSP बाबतचे जे धोरण आहे ते राज्य सरकार नव्यानं ठरवतंय का? अशी एक चर्चा आहे की पाठीमागच्या काळामध्ये ज्या नोडल एजन्सी नेमलेल्या होत्या त्या नोडल एजन्सीची चौकशी जी आहे ती नव्यानं केली जाणार आहे किंवा मग MSPचं धोरण राबवण्यासाठी नवीन जी काय समिती आहे त्याचे निकष जे आहे ते बदलण्यात येत आहे? नाही, MSPचं धोरण हे केंद्राचं आहे, MSPमध्ये बदल नाही. परंतु आमच्या ज्या SLA आहेत, स्टेट लेवल एजन्सी आहेत, ह्या जवळपास 55-60 यांना परवानग्या मिळाल्या आणि म्हणून त्याच्यामधल्या बऱ्याच काही चांगल्या आहेत, बऱ्याचमध्ये अडचणीसुद्धा आहेत. आणि म्हणून त्याच्या माध्यमातून SLAचं व्हेरिफिकेशन करून काहीतरी क्रायटेरिया असला पाहिजे, काहीतरी क्षमता असली पाहिजे. क्षमताशिवाय राज्यभराची जबाबदारी त्यांच्यावर देता येणार नाही. आणि म्हणून त्या संदर्भातली आम्ही एक समिती स्थापन केली. त्याच्यामध्ये काही निकष ठरवणार आहे आणि त्या निकषची अर्हता पूर्ण करणाऱ्या लोकांनाच SLA म्हणून राहता येईल, अन्यथा त्यांना FPO म्हणून काम करावं लागेल. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर राज्यामध्ये एक चर्चा सुरू झाली की फडणवीस सरकारच्या काळामध्ये, पाठीमागच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, म्हणून शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये जे निर्णय घेतले त्याची चौकशी केली जाणार, अशा पद्धतीची चर्चा. नाही, अत्यंत चुकीचा विषय. फडणवीस सरकार म्हणजे शिंदे सरकार, शिंदे सरकार म्हणजे अजित पवार सरकार, ते एकत्रित आहे आणि महायुतीचं सरकार आहे. तसं नाही. तर आपल्याला आता आपण पहिल्यांदाच 11 लाख टन ही सोयाबीन खरेदी केली. अजून व्हायला पाहिजे अशी प्रतीक्षित आहे. डाळ खरेदी करायची, चना खरेदी करायची. आणि म्हणून सरकारची भूमिका अशी आहे
की आपण ठरवल्यानंतर 48 तासामध्ये सरकारने ठरवल्याच्या 48 तासामध्ये खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे. कारण शेतकऱ्यांना कधी अडचण आली तर तात्काळ झाली पाहिजे. आता ही प्रक्रिया जवळपास 25 दिवस लागतात. ठरवणं, त्याच्यामधनं एजन्सी देणं, त्याच्यामधनं त्या लोकांनी तिथे शेड व्यवस्था करणं, तर याला जवळपास 25-30 दिवस लागतात. त्याच्याऐवजी 48 ते 72 तासामध्ये सरकारने ठरवल्यापासून 48 तासात 72 तासामध्ये खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे, याची एक व्यवस्था आम्ही निर्माण करतो आहे. आणि म्हणून तसं कुठलीही चर्चा नाही आहे. सगळे म्हणून जे काही निर्णय घेतलेत ते पुढच्या काळामध्ये मागचं सरकारसुद्धा आमचं जे महायुतीचं सरकार होतं जे निर्णय घेतलेत त्याला पुढे न्यायचे आहेत आणि त्याच्याला त्यांना अजून प्रगल्भ करायचे आहेत. त्यांना अजून काय जोडायचं असेल तर ते जोडायचे. एसएलच्या जे एजन्सीज नेमलेल्या होत्या त्याच्यामध्ये काय गैरकारभार कुठे आढळलं आहे का, जेणेकरून ही समिती जी आहे ती स्थापन करावी लागते किंवा नव्यानं जे आहे ते धोरण ठरवावं लागतं? नाही, मला वाटतं काहीतरी चुकीची चर्चा किंवा अफवा होते. अजून देखील अनेक लोकांची मागणी आहे की स्टेट लेवल एजन्सी व्हावी. आता स्टेट लेवल एजन्सी काय 50-70 होऊ शकत नाही. स्टेट लेवल एजन्सी 1-2 असतात. जी अम्ब्रेला एजन्सी, अपेक्स बॉडी ज्याला म्हणतो, राज्यस्तरीय बॉडी जी असते 1-2-3 असू शकतात. आणि म्हणून त्याच्या माध्यमातून किती असाव्या, कोणाला परवानगी द्यावं याचं काही निकष असले पाहिजे ना, की मी ठरवलं म्हणून यांना देऊन टाकू असं होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांचं निकष तयार होणं चालू आहे. पुढच्या लोकांची, अनेक लोकांची मागणी आहे, त्या लोकांचं निकष ठरल्यानंतर निकषच्या आधारित त्यांना परवानगी देऊ. आगामी काळामध्ये बाजार समित्यांचं चित्र जे आहे ते बदललेलं पाहायला मिळेल. बाजार समिती यांचं भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठी भूमिका आहे. कारण शेतकऱ्याच्या मालाला वाजवी भाव देणं, योग्य भाव देणं आणि त्यांना व्यवस्था करण्याचं काम कोणी करतं आहे तर कृषी उत्पन्न बाजार समित्या करते. आणि म्हणून त्या बाजार समित्या या बळकट झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये साऱ्या सोयीसुविधा झाल्या पाहिजे. इतकंच नाही तर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपण पोचवलं पाहिजे. हा आमचं नियोजन आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र देशामध्ये अग्रगण्य, एशिया खंडात अग्रगण्य आहे. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या मार्केट कमिटी आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉम्पिटिशन करतील. काही लोकांचे एक्सपोर्ट हाऊससुद्धा असतील आणि आलेला शेतकऱ्याचा माल हा एक्सपोर्टचं सुद्धा नियोजन होणार. कारण दुसरं खातं माझ्याकडे प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलमध्ये सर्व जे काउन्सिल जनरल आमच्याबरोबर आहेत त्यांचा आणि मार्केट कमिटींचा परिसंवाद हे पुढच्या काळामध्ये आम्ही घेणार आहे. पाहतोय की राज्यातल्या बाजार समिती ज्या आहेत ते पुढच्या काळामध्ये बदललेले चित्र आपल्याला पाहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया पणन मंत्री जयकुमार रावलांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरापासून तुषार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.